डिजिटल मार्केटिंग करणे का गरजेचं आहे आणि सोशल मीडियाचा वापर करून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो आपला बिझनेस आहे किंवा आपले प्रोडक्ट असतील किंवा सर्व्हिसेस आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. हा डिजिटल मार्केटिंग हा सब्जेक्ट खूप मोठा आहे. प्रत्येक गोष्ट डिटेल्समध्ये आहे. प्रत्येक गोष्टीचे खूप सारे फायदे आहेत. पण आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येणं गरजेचं आहे. डिजिटल मार्केटिंगचे कन्सेप्ट आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. डिजिटल मार्केटिंग यूट्यूबवरती गेलं तर खूप सारे हजारो व्हिडिओ भेटतील आणि कारण हे जे एक युग आहे आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि जो प्रत्येकाचा बिझनेस असो किंवा प्रोडक्ट असो सर्व्हिसेस असतो ते आपल्या मोबाईलमध्ये आहेत. म्हणून आपले जे बघणारे जे व्ह्युअर्स आहेत किंवा कोणीही असो ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्या लोकांपर्यंत आपण कसं पोचायचं हे आपण इथे शिकणार आहोत. नमस्कार, मी प्रियंका पवार. तुमचं डिजिटल स्मार्टनेस या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत. आज आपण एका डिजिटल युगामध्ये जगत आहोत. लोकांचे निर्णय घेणे, खरेदी करणे, ऑनलाईन विक्री करणे किंवा ऑनलाईन सेवा घेणे, जसे की कोर्सेस असतील, खूप सारे प्रोडक्ट असतील, आपली शॉपिंग असो किंवा छोट्यातली छोटी गोष्ट असो किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट असो, आपण सर्व इंटरनेटवरती जातो, त्याची माहिती गोळा करतो. तसेच आपण इंटरनेटवरूनच सर्व जे प्रोडक्ट असतील किंवा सर्व्हिसेस असतील त्यांचा फायदा घेतो. तुमचा जो व्यवसाय आहे तो ऑनलाईन नसेल तर तुमच्या बिझनेसला किंवा तुमच्या धंद्याला खूप मोठा नुकसान होणार आहे. कारण प्रत्येकजण आपला बिझनेस डिजिटली घेऊन जात आहे आणि जर ह्याच्यामध्ये जर आपण मागे राहिलो तर आपला कदाचित बिझनेसला धोका होऊ शकतो, आपला बिझनेस ठप्प होऊ शकतो. मग सोप्या भाषेत डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे सांगायचं झालं तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे तुमचा ब्रँड असो, तुमच्या प्रोडक्ट्स असो किंवा तुमच्या सर्व्हिसेस असो हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत डिजिटली घेऊन जाणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग होईल. आपले प्रोडक्ट किंवा सेवा असतील ते ऑनलाईन पोहोचवण्याची जी पद्धत आहे त्याला डिजिटल मार्केटिंग असं म्हटलं जातं. डिजिटल मार्केटिंगचे ह्यामध्ये अनेक प्रकार आहेत. जसं की पाहायला गेलो तर सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग असेल म्हणजे ह्याच्यामध्ये यूट्यूब चॅनल आलं, फेसबुक आलं, इंस्टाग्राम आलं, लिंक्डइन आलं, हे सर्व सोशल प्लॅटफॉर्म आहेत. ह्याच्यावरून आपण पोस्ट असो किंवा रील्स असो ह्या टाकून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे SEO, आपल्या बिझनेसची वेबसाईट आहे ती वरच्या क्रमांकावर आणणे याला SEO असं म्हणतात. ईमेल मार्केटिंग करून आपण जास्तीत जास्त लोकांना किंवा जास्तीत जास्त आपले ग्राहक आहेत त्यांना वैयक्तिकरित्या ईमेल्सद्वारे आपण कनेक्ट करू शकतो आपल्यासाठी. मग आपले प्रोडक्ट असो किंवा सर्व्हिसेसबद्दल आपण त्यांना माहिती देऊ शकतो. यामध्ये पेड्स ॲड झाल्या जसे की गुगल ॲड आणि फेसबुक ॲड. तर आपण सुरुवातीला फेसबुक ॲड लावू शकतो आणि जास्तीत जास्त जे आपले ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. पण गुगल ॲड्स ह्या खूप महागड्या असतात आणि जसं आपण आपल्या बिझनेससाठी जी योग्य मार्केटिंग पद्धत आहे ती आपण करू शकतो. यामध्ये सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये गुगल जाहिराती यासारख्या प्लॅटफॉर्मचा यामध्ये वापर होतो. डिजिटल मार्केटिंग का गरजेचं आहे, का महत्त्वाचं आहे डिजिटल मार्केटिंग करणे? कारण आपल्याला जास्तीत जास्त जर लोकांपर्यंत पोहोचायचं असेल आपल्या बिझनेसला घेऊन किंवा आपले प्रोडक्ट्स असतील किंवा सर्व्हिसेस असतील किंवा एका शहरात किंवा एका गावामध्ये ते आपले प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस मर्यादित राहणार नाहीत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला त्या पोहोचवता येतात. मार्केट ही पद्धत जेव्हा आपण आपल्या बिझनेसमध्ये आणतो तेव्हा आपला जो बिझनेस आहे तो देश विदेशामध्ये पोहोचतो आणि कमी खर्च आहे. डिजिटल मार्केटिंग करण्याचा कमी खर्च आहे आणि जास्तीत जास्त फायदा आहे. पारंपरिक जाहिरातीपेक्षा डिजिटल मार्केटिंग करणे खूप स्वस्त आणि परवडणारं आहे. आणि जे आपण जर बघतो जे पारंपरिक पद्धतीने आपण ॲड्स लावतो किंवा ॲडव्हर्टाइजमेंट लावतो, मोठे होल्डिंग्स लावतो, बॅनर्स लावतो, यामध्ये खूप खर्च येतो. पण जर तुम्ही एकदा ह्याचं डिजिटल इकोसिस्टम जर बनवलं म्हणजे तुमचं जर स्वतःचं बिझनेसची वेबसाईट असेल, यूट्यूब चॅनल असेल, लिंक्डइनवरती तुमचं जर अकाउंट असेल, इंस्टाग्रामवरती अकाउंट असेल, फेसबुकवरती जर तुम्ही तुमचा बिझनेस घेऊन गेला तर तुम्हाला खूप साऱ्या ट्रॅफिक म्हणजे खूप सारी जी लोकं आहेत ते तुम्हाला भेटतील म्हणजे तुमच्या बिझनेसचा जास्तीत जास्त तुम्हाला प्रचार करता येईल. पण हा जेव्हा सुरुवातीला हे सर्व अकाउंट आपल्याला क्रिएट करता येणं गरजेचं आहे आणि तसेच तुम्ही तुमच्या जे ग्राहकांशी आहे तो आपल्याला डिजिटल मार्केटिंग केल्यामुळे आपण जास्तीत जास्त ग्राहकांशी संवाद साधू शकतो.
तसेच वास्तविक उदाहरण जर पाहायला गेलो तर आपण सर्वच जर ऑनलाईन खरेदी करत असतो. म्हणजे कुठला जरी समजा ड्रेस घ्यायचा म्हटलं, कुठली ज्वेलरी घ्यायची म्हटली, खायचं म्हटलं, समजा भूक लागली, 10 मिनिटामध्ये आपण झोमॅटोवरून किंवा काय ऑर्डर करतो, अर्ध्या तासामध्ये आपल्याला भेटून जाते. आपल्याला कुठे जर बाहेर जायचं म्हटलं, आपल्याला जर कुठे ट्रॅव्हलिंग करायची आहे, तर खूप सारे ॲप्स आहेत, त्यातून आपण बुकिंग करतो आणि तिथून आपण जातो. समजा कुठे आपल्याला जर बाहेर परदेशी जायचं असेल, किंवा कुठे जर हॉटेलमध्ये थांबायचं असेल, तर आपण त्या हॉटेलचे रिव्ह्यू पाहतो. हॉटेलला काय काय जे कमेंट्स केलेत किंवा काय त्याच्या सर्व्हिसेस कशा आहेत ते आपल्याला माहिती पडतं. डिजिटल युगामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. प्रत्येकजण आपला व्यवसाय डिजिटली घेऊन जात आहे. आपण कोणत्याही गोष्टीसाठी इंटरनेटवरती खूप अवलंबून आहोत, हे प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे. कारण आपण प्रत्येकजण मोबाईलवरती असतो. सुरुवातीला हे 5-10 वर्षापूर्वी इतका मोबाईलचा किंवा इंटरनेटचा इतका आपण प्रत्येकाने, पण कोविडनंतर खूप सारी लोकं कुठली ऑनलाईन प्रोडक्ट्स असो किंवा सर्व्हिसेस असो ते मिळवण्यासाठी Google वापरतात. यूट्यूब चॅनल, कोविडनंतर खूप सारी लोकं सोशल मीडियाचा वापर करायला लागला आणि सोशल मीडिया खूप झपाट्याने सोशल मीडियाचा प्रचार होऊ लागला. ऑनलाईन खरेदी करण्यासाठी खूप सारी लोकं आहेत, ते सोशल मीडियाचा फायदा करतात. म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला कनेक्ट करता येतं. लोकांची मार्केटमध्ये मागणी काय आहे ते आपल्याला समजते. लोकं कमेंट करतात. तुम्ही समजा एखाद्या कुठल्या प्रोडक्टबद्दल किंवा सर्व्हिसेसबद्दल व्हिडिओ केला किंवा रील्स टाकली, तर लोकांच्या कमेंट्स असतात की त्यांना काय काय अजून त्यांच्या बिझनेसमध्ये पाहिजे किंवा तुम्ही काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता, हे सर्व कमेंट करतात आणि आपल्याला समजतं की आपल्या ज्या प्रोडक्टमध्ये किंवा सर्व्हिसेसमध्ये आपण काय काय स्ट्रॅटेजी चेंज करू शकतो आणि कुठली कुठली स्ट्रॅटेजी आहे ती आपण आपल्या बिझनेसमध्ये ठेवू शकतो. आणि जगभरातील जे 5 अब्जाहून अधिक लोक इंटरनेट वापरतात. मग आपण हे असं समजू शकतो आणि गृहीत धरू शकतो की त्यातले थोडे जरी आपल्याला आपल्या बिझनेससाठी लोक भेटली तरी आपला बिझनेस खूप लाखो करोडामध्ये पोहोचू शकतो. डिजिटल मार्केटिंग ही पारंपरिक मार्केटिंगपेक्षा परवडणारी तर आहेच. पण डिजिटल मार्केटिंग करताना समजा तुम्हाला डिजिटल मार्केटिंग येत नाही, पण तुम्ही तुमचा बिझनेस आहे तो डिजिटली घेऊन गेलात, मग त्याच्या स्ट्रॅटेजी काय आहे, त्याचे फनल्स काय आहेत, तुम्ही त्याच्या लीड्स कशा तुम्ही जनरेट करू शकता, आपल्या बिझनेससाठी योग्य स्ट्रॅटेजी काय आहे ते आपल्याला माहिती पडते. आणि त्यात जर आपण जर त्या सराउंडिंगमध्ये असो, डिजिटल मार्केटिंगच्या ह्याच्यामध्ये जर आपण असो, तर आपल्याला पटकन ती गोष्ट समजते. आणि आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एखाद्याला जर फेसबुक ॲड लावायची झाली, तर तुम्ही खूप सारे कोर्सेस पण आहेत फेसबुक ॲडचे. फेसबुक ॲड शिकवलेली आहे. पण एखाद्याला जर फेसबुकचा डॅशबोर्ड माहिती नसेल, फेसबुक पेज काय असतं, फेसबुक ग्रुप काय असतं, तसेच ॲड खूप प्रकारच्या असतात. अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी असतं, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी असतं, लीड्स जनरेट करण्यासाठी असतं. खूप साऱ्या प्रकारच्या आपल्याला ॲड लावायच्या असतात. पण जर आपण सांगितलं की आपल्याला ह्या गोष्टी माहिती नाहीत आणि तुम्ही एखाद्या एजन्सीकडे गेलात आणि त्याला म्हणालात ते मला ही पर्टिक्युलर ॲड लावून पाहिजे, तुम्हाला ती ॲड कशासाठी तुम्ही लावताय, त्याचे फायदे काय आहेत हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. कारण तुम्ही एजन्सीवाल्याला द्याल, त्याला वाटेल तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही म्हणाल की एजन्सीवाल्यांनी मला फसवलं, तसं नाही. तुम्हालाही बेसिक गोष्टी माहिती असणे गरजेचं आहे. यशस्वी उदाहरण जर म्हणायचं म्हटलं तर झोमॅटो आणि ॲमेझॉन सारख्या कंपन्या डिजिटल मार्केटिंगमुळे आज आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहेत, पोचलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी इतका मोठ्या प्रमाणावरती त्यांनी मार्केटिंग केलेली आहे. झोमॅटो त्याच्या ॲप्लिकेशनसाठी सोशल मीडियाचा खूप वापर करतो आणि त्याचा प्रभावीपणे त्याला फायदासुद्धा भेटतो. ॲमेझॉन हे प्रत्येक ग्राहकाच्या आवडीप्रमाणे त्यांना उत्पादन सुचवतं. या गोष्टींनी त्यांचा व्यवसाय आहे तो गगनाला भिडलेला आहे. जर डिजिटली जर नसू तर आपला जो व्यवसाय आहे तर त्यांच्या कंपॅरिझनमध्ये आपण खूप लांब आहोत. आपल्याला सुद्धा आपला बिझनेस आहे तो डिजिटली घेऊन जाणे गरजेचं आहे. कारण 1-2 वर्षानंतर तर खूप सारं कॉम्पिटिशन वाढणार आहे. या मार्केटमध्ये जर कॉम्पिटिशन जर कमी असेल तर आपल्याला पटकन स्थान प्राप्त होतं. पण जर कॉम्पिटिशन जर खूप हाय असेल तर आपल्याला खूप मेहनत करावी लागेल, नवीन स्ट्रॅटेजी आपल्याला घेऊन यावी लागतील आणि भविष्यासाठी डिजिटल मार्केटिंग शिकणे ही गरज आहे. तुम्हाला या विषयावरती जर अधिक माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डिजिटल युगात जर आपल्याला टिकायचं असेल तर डिजिटल आपल्याला व्हावंच लागेल.